नगर शहरातील अतिक्रमण काढण्याबाबतची मोहीम महानगरपालिकेने जोरदारपणे सुरू केली आहे। बॅनर्स आणि पोस्टर्स यामुळे विद्रूप झालेलं शहर सुंदर बनवण्याचा संकल्प अहिल्यानगर महानगरपालिकेचे डॅशिंग आयुक्त यशवंत डांगे यांनी सोडलाय। नगर शहरातला कापड बाजार, चितळे रोड, माळीवाडा, चौपाटी कारंजा, माणिक चौक या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आली होती। मनपाचा अतिक्रमण विभाग आपली वाहनं आणि जेसीबी घेऊन सतत या भागामध्ये गस्त घालतोय की आपण या फ्लेक्स मुक्त अहिल्यानगर अभियानात सहभागी व्हावं आणि आपले शुभेच्छांचे किंवा वाढदिवसाचे बोर्ड हे लावू नयेत। यामध्ये आपण 16 गुन्हे दाखल केलेले आहेत या अनधिकृतपणे लावलेल्या फ्लेक्स बाबत आणि त्याच्यामध्ये राजकीय नेते आहेत, काही माजी नगरसेवक आहेत, त्या सर्वांवरती आपण गुन्हे दाखल केलेले आहेत। आपण कोण माणूस आहे त्याच्या पाठीमागे हे न पाहता आपण कारवाई करत आहोत। आम्ही लोकप्रतिनिधींना हे आव्हान केलेलं आहे, काही लोकप्रतिनिधी सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद दिलेला आहे। आम्ही पत्राद्वारे सुद्धा त्यांना कळवलेलं आहे आणि त्यांनी सर्वांनी या उपक्रमाची स्तुती केली आणि त्यांनी यामध्ये आम्ही सुद्धा काळजी घेऊ असं आम्हाला आश्वासित केलेलं आहे। महापालिकेचं जे अतिक्रमण निर्मूलन पथक आहे ते शहरात वारंवारपणे फिरत असते। असे ज्यावेळी ज्या ठिकाणी असं काय अतिक्रमण होतं हे लक्षात आल्यानंतर आपण ते टपऱ्या काढण्याची कारवाई करीत आहोत। मध्यवस्ती बरोबरच शहराबाहेर बाह्यवळण रस्त्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर देखील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहेत। त्यावर देखील मनपाचे हे पथक लक्ष ठेवून आहे। ती अतिक्रमण तात्काळ काढण्यात येतील असं आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितलंय। नगर शहरात जे फ्लेक्स उभारले जातात ते सामान्यपणे राजकीय नेते मंडळी, लोकप्रतिनिधी, आजी माजी नगरसेवक आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे असतात। त्यांचा दबाव झुगारून ही कारवाई करण्यात येते असं डांगे यांनी सांगितलंय। अनेक ठिकाणी स्थानिक नेते मंडळी यांनी सहकार्य करण्याची भावना व्यक्त केली आहे, पण जे विरोध करतात त्यांच्या विरुद्ध अतिक्रमण विभागानं फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, अहिल्यानगर।